श्रीराम. आईने थोडा करून दिली माझी, थोडा आपुलकीने जास्त स्तुती केली. त्यासाठी मी पात्र आहे का नाही महाराज नाही. सर्व काही महाराजांच्या कृपेने होत आहे आणि होत राहील, हीच माझी प्रमाणे भावना आहे. प्रत्येक शास्त्रावरती महाराजांचा हक्क आहे आणि महाराजांची सेवा करावी हेच आता अंतिम साध्य आहे. श्रीमन्महागणपते नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवे सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जयासा जनी जन्मनामात दामा जयाने सदा वासनामात वेला. जयाचामुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार ब्रह्मचैतन्यमूर्ती. समाधि पाहता समाधान होते. तनु कष्टरितानंद देते. मणि भाविता कामना पूर्ण होती. नमस्कार द्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. कैलास राणा शिवचंद्रमौळी गणेंद्र माथा विवरीधारी. कारुण्य सिंधू बहुदुःखारी रवीण शंभो मदकोनतारी. हरे व्यंकटेशा गिरी चाळवीशी श्रीपाद पद्मे कधी दाखवीशी. तुझ्या भेटीची आस मोठी जीवाला कधी भेटची व्यंकटेशा दयाळा. सद्गुणात महाराज जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. गोकुल संकट हारी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम.
दुःख विमोचक सेवासुत दुःख विमोचक दुर्जन संगत हारी राजा राम जय राम हरि राजा राम शरणागत दीना शरणागत दीना शरणागत दीना 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 शरणागत दीना शरणागत दीना करुणा दृष्टि निहारी राजा राम करुणा दृष्टि निहारी राजा राम जय जय राम हरि राजा राम जय जय राम हरि राजा राम जय जय राम हरि राजा राम राम हो जय राम 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 हो जय राम 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 हो जय राम राम पतित पावना पूर्ण काम पतित पावना पूर्ण काम राम हो जय राम 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 हो जय राम राम नाथा हो दीननाथा नाथा नाथा हो दीननाथा नाथा तुमचे चरणी माझा माथा तुमचे चरणी माझा माथा राम हो जय राम 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 हो जय राम बंधु होशी बंधु होशी बंधु होशी बंधु होशी रामदास कृपा सिंधु रामदास कृपा सिंधु राम हो जय राम 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 हो जय राम रामदास माऊली रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी राम रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी
वत्सागैषि वेणुऐषि वत्सागैषि वेणुऐषि हरि करुणा सामुनि दया करी हरि करुणा सामुनि दया करी रामदास मामुनि दया करी रामदास मामुनि दया करी रामदास मामुनि दया करी मरंत भाऊ नको दरितये मरंत भाऊ नको दरितये मरंत भाऊ नको दरितये देव सरित पावली सरित पावली रामदास मामुनि दया करी रामदास मामुनि दया करी रामदास मामुनि दया करी जय रामात्मज जय रामात्मज जय रामात्मज जय रामात्मज जय रामात्मज जय रामात्मज करुणा मणिमणि जय करुणा सामुनि दया करी हरि करुणा सामुनि दया करी रामदास मामुनि दया करी रामदास मामुनि दया करी रामदास मामुनि दया करी रामदास मामुनि दया करी राम नाम से बजे राम 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 सीताराम सीताराम 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 हरि राम हरि हरि श्री ज्ञानदेव तुकाराम पंडिया भगवान की जय मामूली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु तुकाराम महाराज की आवाज बात जगत गुरु तुकाराम महाराज की जय अनंत कोटि ब्रह्मांड राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय ब्रह्मानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आजवरी सांगितली मात आजवरी
तरी माता नामाविनहित समदूनता नामाविनहित समदूनता नाम साधन लान नाम साधन लान मानू नका नाम साधन लान मानू नका नाम साधन लान तुम्हा माझी यान धीरे भावे तुम्हा माझी यान धीरे भावे आजवरी आजवरी मानू नका संसार सार मानू नका संसार सार दृश्यरुदार मानू नका दृश्यरुदार मानू नका आदवरी आदवरी सोडू नका नाम सोडू नका नाम सोडू नका नाम सोडू नका नाम धरू नका काम सोडू नका नाम धरू नका काम आदवरी दीनदास मने दीनदास मने दीनदास मने अभ्यास दीनदास मने अभ्यास सोन अभ्यास आदवरी 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 महाराज जवळ प्रभू रामचंद्र सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंधळ येतात माझे सद्गुरू आणि सर्वस्व माझं कुलदैवत कुलदेवता माझ्या कुळातील सर्व थोर व्यक्ती
माझे मित्रमंडळ, माझे गुरुबंधू, साधू संत, इथे उपस्थित असलेले आणि न उपस्थित असलेले सर्व साधक नामप्रेमी, माझ्या या सेवेला अमूल्य साथ देणारे दोन्ही साथीदार काका, ग्रामदेवता, इष्टदेवता, तुमच्या अंतरात्म्यामध्ये असलेला रामराया, सर्वांना वंदन करून मी आजच्या सेवेची सुरुवात करतो. आज आमला एकादशी आहे आणि एकादशी दिवशी महाराजांच्या समोर सेवा करण्याची मला संधी मिळाली, माझा अहोभाग्य समजतो. या कामी आमचे भाऊजी अनंतराव डंके आणि मीराताई यांनी मला ही संधी दिली, उपलब्ध करून दिली. आणि मठाचे जे व्यवस्थापक असतील, नियोजन समिती असतील, त्यांचा मी पहिल्यांदा त्यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. आजची जी सेवा आहे ती माझी आत्या, मला पहिली करून देताना सांगितलं, कुमुद आत्या, तुमच्या बहिणी आई, ती वारकरी संप्रदायातील निष्ठावंत वारकरी होती. म्हणजे पंढरीची वारी तिने कधी चुकवली नाही आणि कुठेही भजनाच्या ठिकाणी असेल, भजन कीर्तन कुठे असेल ते तिथं इथं असेल आणि नामस्मरण, अखंड नामस्मरण करायचं. खूप पुण्यात्मा होऊन गेली. अशा तिचे काल स्मृती दिन होता. तिच्या प्रत्यर्थ ही सेवा आहे, तिला मी अभिवादन करतो तिच्या स्मृतीला आणि आजच्या सेवेला सुरुवात करतो. सेवेसाठी घेतलेला अभंग महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये फक्त नाम 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 नाम, नामाशिवाय काही सांगितलं नाही. नामाचं महात्म्य सांगण्यामध्ये त्यांनी शेवटचा अभंग देखील त्यांच्या नामामध्ये होता. आपल्याकडे साधू संत झाले, आपली महाराष्ट्र म्हणजे साधू संतांची खाण आहे. किती संत होऊन गेले. खरंच महाराष्ट्र भूमीमध्ये आपला जन्म झाला आणि हे तेही देखील आता पुणे जिल्ह्याच्या आसपास आपण राहतो. तुकाराम, माऊली वगैरे आहेत, कितीतरी संत आपले सोपान काका आहेत, आपल्या आजूबाजूला किती संत आहेत. आपला अहोभाग्य आहे आणि त्यातही आपल्याला महाराजांसाठी गुरु लाभले, हे त्यातूनही जास्त अहोभाग्य. इथं येण्याचं, मुखात नाम घेण्याचं किंवा महाराजांच्या सानिध्यात राहण्याचं भाग्य सहजासहजी मिळत नाही. महाराजांनी म्हटलं की नाम सहजासहजी येत नाही तुला. नाम महात्म्य सध्या कलियुग हे नामावतार, भगवंत हा नामावतारामध्ये, त्यामध्ये नाम महात्म्य. मी बाकी काही करा न करा, नाम घ्या म्हणतात. या अभंगामध्ये, प्रस्तुत अभंगामध्ये देखील ते नामच घ्या म्हणतात. नाम का घ्या? नाम सहज सुलभ आहे. कुठेही तुम्हाला घेता येतं. वेळेचं, काळाचं, स्थानाचं कुठलंही बंधन नाही, कुठलंही बंधन नाही. हे एवढी मोठी हे सोळा लागत नाही, कुठलं काही लागत नाही. असा पोशाख केला पाहिजे असं काही नाही, महाराज म्हणलं पाहिजे असंही नाहीये. कुठंही कसंही घ्या तुम्ही, त्याचं कुठलंही बंधन नाहीये. त्यामुळे नाम महात्म्य आणि हे साधं सहज, म्हणजे साधं साधं नाही म्हणून आपण काय करतो दुर्लक्ष. आपल्याला कसं काय असते, जे सहजासहजी उपलब्ध असतं, सहज साध्य असतं, त्याची किंमत वाढत नाही. घरचं जेवण गोड वाढत नाही. सध्या तरी सांगायला बघा ना, चौका चौकामध्ये टपरे आहेत, वडापावची निम्मी दुनिया जगते सध्या. जे चांगलं असतं, सात्विक असतं, जे आपल्या आचरणामध्ये आहार विहार, आहार विहार आचरण सगळं आपलं शुद्ध पाहिजे, तरच इथं बसण्याचा भाग्य लागतं. दुर्दैवाने तेच कमी झाले आणि
महाराज त्यामुळे कळवणे सांगतो नाम घ्या. तुम्ही ऐकत नाही आपली, आपण महाराजांचं ऐकायला हवं. घरात देखील कुटुंबात म्हणजे परिस्थिती खूप अवघड आहे. कुटुंबातील वडिलांचं आईवडिलांचं मुलं ऐकत नाहीये, कुणीच कोणाचं ऐकत नाही सध्या, अशी परिस्थिती. या अशा म्हणजे बेदरलेल्या अवस्थेमध्ये फक्त संत चालू शकतात आपल्याला, आणि संत मनशांती देऊ शकतात. भले तुम्हाला कितीही संपत्ती येऊ, कितीही सत्ता येऊ, कितीही येऊ नाही. परवा मी सेवेत होतो, आमचे संस्थांचे विश्वस्त डॉक्टर गुळवणी स्वागत कक्षामध्ये आलेले. खूप सिंपल साधा माणूस, म्हणजे डॉक्टर साहेब असं वाटत पण आणि छान, खूप हास्य असते कधी, खूप प्रसन्न वाटतं त्यांच्याकडे बघून. हॉस्पिटल सांभाळून जबाबदारी सांभाळतात विश्वस्तांची. मला बऱ्याच जणांना परिचित पण असतील. त्याने असं बोलता बोलता आमच्या विषय निघाला. त्यावेळेस ते म्हणाले की सत्ता आहे, संपत्ती आहे, धनदौलत आहे, प्रसिद्धी आहे, सगळं ऐश्वर्यम आहे, आणि सद्गुरू कृपा नाहीये. खुली म्हणाले सगळं व्यर्थ आहे. त्याच्या उलट सत्ता नाहीये, संपत्ती नाहीये, धनदौलत नाही, प्रसिद्धी नाहीये, काही नाहीये, आणि सद्गुरू कृपा आहे. खुली म्हणाले म्हणजे टिक मार्क, सगळं काही प्राप्त झालं. एवढं मोठं करून गेले ते, खूप भावना म्हणाले. सद्गुरू कृपा खूप महत्वाचे. गुरु विना कोण दाखविल वाट. गुरुकडून काय घ्यायचं नाम? महाराज म्हणतात गुरुकडून का नाम घ्यायचं? लोक म्हणतात की वा मला काय म्हणते श्रीराम देवराम देवराम मी म्हणतो. गुरुकडून का घ्यायचं? त्याला काहीतरी कारण असेल ना. गुरुकडून घेतलेला गुरुमंत्र अनुग्रहित, त्या गुरुच्या साधनेचं तपस्याचं सामर्थ्य त्यामध्ये असतं. त्यामुळे गुरुकडून घ्यायचं. आणि गुरु म्हणजे महाराजांनी बऱ्याच ठिकाणी म्हटलं, वेळोवेळी म्हटलंय की तू फक्त नाम घे, तुझी पारमार्थिक प्रापंचिक सर्व जबाबदारी मी घेतो. असं कोणी गॅरेंटर मिळेल का खाली जगात? बँकेत आपण लोन घ्यायला म्हणलं द्यायचं म्हणलं तर गॅरेंटर नाही होत. 5,000 लोनला असं कोणी गॅरेंटर नाही. ही गॅरंटी महाराज देत आहेत. नाम कसं आहे म्हणाले? नाम गोड आहे, परंतु घेतलं तर काही गोडी समजणार ना. महाराजांच्या प्रवचनामध्ये आपण काही सांगत नाही. महाराजांच्या प्रवचनामध्ये आपण मी काही बाहेर ना गप्पा मारणार तुमच्याशी, खूप मला ज्ञान आहे किंवा हे आहे सगळं भाग नाही. महाराजांच्या प्रवचनामध्ये थोडं महाराजांचं जे वाचलंय हे तेच तुमच्याबरोबर फक्त आपण रिफ्रेश करतोय. नाम कसं म्हणाले? साखर खाल्ल्याशिवाय साखरेची गोडी समजणार नाही. महाराजांच्या प्रवचनामध्ये साखर किंवा खाल्ल्याशिवाय सांगितलं, तुम्ही वर्णन करून सांगितलं खूप ना, साखर गोड असते, असे असते, तसे असते, खूप छान असते त्याचे पदार्थ, पण नुसतं वर्णन करून काही समजणार नाही. ती खाली तर ती चव समजणार, आणि ती खाली तर तुम्हाला एकदा चव समजली की गोड आहे घ्या. आणि एकच अपवाद आहे असा, अति तिथे माती हा आपल्याकडे मान आहे. सगळ्या गोष्टीला निगड होते, सगळ्या गोष्टीला ते हे होते, रागू होते. कुठलीही गोष्ट अति असेल तर तिथे माती होते. फक्त एकच नाम, हे किती करा जेवढं सोनं तुमचं. हे महाराजांनी सांगितले. ही म्हण इथे लागू पडत नाही, म्हणून तळवाने सांगतात की आतापर्यंत आयुष्यभर तुम्हाला तेच सांगितलं की नाम घ्या. भले तुम्हाला काही येऊ न येऊ, वाचा येऊ न, लिहिता न येऊ, काही येऊ, गळा नसतो, काही नसतो, काही. पु ल देशपांडे म्हणाले गळा पाहिजे असं काही नाही. भगवंताचे भजन करायला की आशा लता मंगेशकर, मोहम्मद रफी सगळे ह्या गायकांना गळा दिलाय, आपल्याला नरड दिले म्हणाले. आपण जसं येईल तसं ओरडत. आता मी तसं तेच करतोय. तुम्ही शांतपणे ऐकून घेताय, हे माझ्यावरती कृपा आहे. घ्यायला भगवंत ऐकतोय ना आपलं, महाराज ऐकतायत, ही भावना पाहिजे. आणि नामामुळे ते महाराज म्हणतात की माझं आमचं लक्ष लागत नाही. महाराजांकडे बरेचसे
असे प्रश्न घेऊन तुम्ही म्हणता पण आम्हाला पटत नाहीये. म्हणजे कसं लक्ष लागत नाही, पटतंय सगळं. नाम घ्यायला पाहिजे, कल्याण करेल, तुम्ही किती ऐश्वर सांगताय, आम्ही येतोय, परंतु काय आम्हाला का गोडी लागत नाही किंवा सातत्य का राहत नाही. आपल्यावरती षडऋतूंचा पाडा आहे, पगडा आहे, मायेचा पगडा. ही माया तुम्हाला बघा, तुम्ही असं माळ घेतली, मन असं भटकत असतं. ते मन स्थिर करायला थोडे वेळ दिला पाहिजे ना. कुठलंही आता वरण टाकलं की डाळ लगेच शिजत नाहीये, बरोबर ना महिलांमध्ये. तेव्हा थोडं मन द्यायला, स्थिर करायला मन द्यायला, भटकत असतं ते स्थिर करत त्याला आवडून आणायचं आणि महाराजांच्या चरणी लक्ष लागलंच पाहिजे नामामध्ये. नामातली गोडी नाम घेतल्याने समजते. नामदेवाने म्हणताय अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, मन माझे केशवा, कामान घे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. गिरधनी में सदा मेरा गिरधनी में सदा इंद्र लागनी मन मादे कुंदले, मन मादे कुंदले, विषय सुधान, विषय सुधान, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताचं नाम आहे, नामदेवाने म्हटलंय. सगळा अभंग घेतलं तर आपलं कीर्तन 3 तास तरी असे प्रत्येकाने. त्यामुळे थोडं थोडं आपण असं धावता आढावा घ्यायचा आहे. अमृतासारखं आहे, अमृत मिळालं तर पुढे काय त्याच्या पलीकडे काहीच नाही ना. पण त्यातच त्यांनी प्रश्न विचारला, का माझं मन लागत नाही, का बन घे प्रश्न विचारलाय. प्रश्न नामदेवाने देखील पडलाय, का वा न घे, का घेत नाही. त्यामुळे कीर्तनामध्ये देखील बसलं तर आपलं मन भटकत राहतं किंवा झोप लागते. का झोप लागते, शांत निवांतपणा काय इथं नाहीये कुणीही तसा, परंतु झोप लागते. किती वास्तव सांगितले बघा संतांनी, हे सगळं वास्तव सगळ्या अडचणी सांगितले. आपण ते म्हणतात ठीक आहे, दमून भागून आले असतात. रात्रीच्या पूर्वी ह्याच्यामध्ये कीर्तन भजन रात्री व्हायची आणि दमून भागून आलेला समाज बसायचा, ते झोप लागायची, साहजिकच आहे, श्रम केले असतात. त्यातूनही हा वारकरी संप्रदाय, भागवत संप्रदाय धर्म टिकून राहिला. किती वर्ष झाले, 700 वर्षापूर्वी सुद्धा अजून परंपरा झालं. कुणी निमंत्रण देतं का, माऊलीच्या पालखीला या, तुकाराम महाराजांच्या बाजूला लाखोचा समाज जातो. वेळेत त्या सोयी घेतो, कुठेही कुटकुट करत नाही. का घेतो, सत्संग लाभतो. सत्संगाला कारण वारकरी ह्याच्यामध्ये त्यामध्ये काही होसे पण असतात, परंतु बहुतांश लोक माऊलीचा सहवास लाभावा, सत्संग लाभावा, बरोबर असलेला वारकऱ्यांचा सत्संग लाभावा म्हणून वारी करतात. पायी वारी करतात. वारी म्हणजे याचा अर्थ काय, वारी जे वार करतात, आपल्या षडरूपावरती वार करतात ती वारी. काम क्रोध मद मोह मत्सर जे आहे ठासून बसले आपल्याकडे, त्यातला एक 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 करून जाणीवपूर्वक प्रयत्न करून काढायचे ते आपल्याला. त्यासाठी असं भजन कीर्तनात जायला पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरण हा रामबाण उपाय, रामाचं नाव हे रामबाण उपाय.
व्यवहारामध्ये देखील एखादा हा रामबाण उपाय म्हणतो. याचा अर्थ काय? रामाचा बाण कधी असा फेल गेला नाही, कधी लक्ष गाठून जात. तसं नाम हे तुम्ही घेतलं, तुमचं कल्याण होणार, शाश्वत कल्याण होणार. कल्याण म्हणजे नुसतं असं ज्यामध्ये महाराज सावध करतात, आपल्या महाराजांच्या प्रवचनामध्ये देखील आहे. कल्याण होणार म्हणजे काय? तुम्हाला नोकरी लागणार, लग्न होणार, घर होणार, काय गाडी मिळणार, प्रसिद्धी मिळणार, सत्ता मिळणार, हे कल्याण अपेक्षित नाही. नाहीतर काय म्हणतात बरेच महाराजांच्याकडे एक ग्रस्त आला असा, का म्हणे तुम्ही 13 कोटी नामस्मरण केल्यानंतर रामाचं दर्शन होतं असं म्हणतात. मी 13 कोटी काम जप केलेलं आहे, उलट पक्षी जास्तच केल्या, थोडा मला दर्शन झालं नाहीये. तुम्ही काहीतरी तोटान सांगता का? ते खोटं होतं. महाराज म्हणाले बरोबर, खरंय तुझं, मी म्हणतो ते खरंय. कसं खरंय? ती म्हणाले तू 13 कोटी जप केला, रामरायाला प्रार्थना केली की माझ्या मुलीचं लग्न होऊ दे, 4-5 कोटी गेला, 4.5. परत नंतर मला मुलाचं लग्न होते, तिथे गेला 4.5 कोटी. मला नातू होते, 4.5 कोटी गेला. मुलाला नोकरीला होते, 4.5 कोटी गेला. महाराज मग रामाचं कर्ज आहे तुझ्यावरती, दर्शन कसं होणार? म्हणून नाम हे निरपेक्ष भावनेने घेतलं पाहिजे. संतांनी कधी असं काहीतरी प्राप्त व्हावं म्हणून घेतलं का नामचं? किंवा कुठं असं होर्डिंग लावावं, प्रसिद्धी मिळावी म्हणून घेतलं का? 21 वर्षाच्या आयुष्यामध्ये माऊलीने काय करून ठेवलंय? आपण 21 वर्ष नाही, आपण 60 गाठले तरी आपल्याला काही समजत नाही काय करावं. म्हणून महाराज म्हणतात नाम घ्या. आणि मी हे आयुष्यभरात सांगतोय, आजवरी तुम्हा सांगितली माझं नामापै विनाश हित समजू नका. नामाशिवाय तुमचं कुठलं हित नाहीये आहे. महाराज असंही म्हणत नाही तुम्ही जंगलात जावा, तुम्ही कर्तव्य करा, प्रपंची कर्तव्य करा, पण त्याची आसक्ती काढून घ्या. आसक्ती प्रपंचामध्ये काढली तर तो परमार्थ होतो. अनेक संतांनी केला, नाथ महाराज त्यामध्ये हे नाथांना पारमार्थिक आणि प्रापंचिक सगळ्या याच्यामध्ये ते सगळं बनवलं होतं त्यांनी, परंतु आसक्ती कुठे ठेवली नव्हती. दौलताबादचे किल्लेदार होते त्यामुळे हीच महाराज तळमळ सांगतात की या व्यतिरिक्त हित नाहीये कुठलं. आणि दुसऱ्या चरणामध्ये काय सांगतात? पहिल्या चरणामध्ये म्हणतात नामापैकी हित नाहीये. दुसऱ्या चरणामध्ये काय म्हणतात? मानू नका नाम साधन लहान, मानू नका नाम साधन लहान, तुम्हा माझी आन जीवे भावे. म्हणजे हे नाम म्हणजे काय लहान साधन आहे असं तपस्या केली पाहिजे, खूप अगदी खूप कठोर तपस्या केली पाहिजे असं नाही ना. नामामध्ये काय सामर्थ्य ते नाम घेणाऱ्याला समजतं. त्यामुळे लहान साधन समजू नका, अगदी खूप अशी कर्मकांड केली पाहिजे. महाराजांनी कधी कर्मकांड करा असं म्हटलं नाही, कर्मकांडाला विरोध पण केला. कर्मकांडाला आता कसं पारमार्थिक साधना 3 मार्गाने होते, ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग आणि दुसरा कुठला? योग मार्ग. आता कर्मकांड म्हणजे कर्ममार्गामध्ये काही यज्ञ याग किंवा काही जे असेल ते संध्या स्नान काही करणं असेल, या धावत्या युगामध्ये शक्य होत नाही, बहुतांश लोकांना शक्य होत नाही. योगादी देखील आपल्याला नाही शक्य होत प्रापंचिक लोकांना. नाम भक्ती मार्ग, हा भक्ती मार्गातील नाम हा सहज सुलभ मार्ग आहे. त्यामुळे नामच घ्या असं म्हणतात. आणि त्या नाम घेण्यासाठी काय करायचं? सत्संग पाहिजे. आपण महाराजांच्या सानिध्यात आला, मठात आला, घरी मंदिरात कशाला जायचं म्हणतात लोक. मंदिरात का जायचं नाहीये. मंदिरामध्ये इथं काही बाकी ज्या दृश्य प्रवृत्ती असतात, वेव्ज असतात, लहरी ज्या असतात त्या पवित्र लहरी असतात. आपल्या घरामध्ये कुणी येतं, काही येतं, आपल्या नाना विचार असतात काही, आणि साधना होत्या ना. इथे किती लोक येतात, नाम साधना होती. नाम साधनेत तर लहरी इथं आहेत. इथे किती लोक बसलेले असतात. मी बऱ्याच वेळा येतो, बघतो अगदी तल्लीन होऊन नामस्मरण करत असतात. काका करतायत बघा अजूनही.
या लहरी घरी नाही मिळत मला, म्हणून मंदिरात यायचं. दुर्दैवाने आपण मंदिरात जाणारे लोक कमी आहेत, थिएटरमध्ये जाणारे खूप आहेत. मंदिरात यायला पाहिजे. लहान साधन समजा नका. आणि महाराज काय म्हणतात की हे नामाची गोडी लागण्यासाठी तुम्ही सत्संग करा. आणि सत्संग केला की 4 लोकांच्या बाबतीत, चांगल्या लोकांच्या बाबतीत, महाराजांच्या अनुभवित लोकांच्या बाबतीत किंवा मठामध्ये आला चांगले साधक, काही लोक आपल्याला तुम्हाला समजणार नाही, खूप मोठी साधना असते, दिसायला साधी दिसतात म्हणून दिसण्यावरून जाऊ नका. खूप मोठी मी गोंधळात बघतो, प्रचंड साधना असणारे लोक आणि काही दाखवत नाही. ही साधना कधी सत्संगामध्ये जर मिळाला तर तुकाराम महाराज म्हणले, संत चरण रज लागता सद, संत चरण रज लागता सद, वासनेचे बीज जळनिदाय, वासनेचे बीज जळनिदाय, संत चरण रज लागता सद, संत चरण रज लागता सद. मग राम नामे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडो घडी वाढो लागे, सुख घडो घडी वाढो लागे, लागता सद, संत चरण रज लागता सद. तुका म्हणे साधन सुलभ म्हणते, तुका म्हणे साधन सुलभ म्हणते, परिपतिते पूर्व पुण्ये, परिपतिते पूर्व पुण्ये, संत चरण रज लागता सद, संत चरण रज लागता सद, संत चरण रज लागता सद. महाराज काय म्हणतात, संतांचं सेवा मिळाली, संतांचा सत्संग लाभला तर आपली वृत्ती बदलते हळूहळू. नामाच्या बाबतीत तेच आहे. नाम गोडी काय येत नाही आपल्यावरती, आपण सत्संग केला पाहिजे. सत्संग ज्याचं जिथं तिथं नामस्मरण असेल. आता आम्ही संकल्प करतो, आमच्या भागामध्ये रामनाम उपासना मंडळ आहे. आम्ही दर रविवारी एखाद्याच्या घरी स्वयंकृतीने हॉलिडरी म्हणतात की आमच्या घरी या उपासनेला 1 तास वैखरीने रामनाम घेतो. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय. असं वैखरी नाम घेतो आम्ही 1 तास. 1 तास वैखरी नाम घेते. असे म्हणजे तल्लीन होऊन रामनाम घेतात. पण आमचे 60 मेंबर आहेत, 35-40 लोक तर असतात. आणि रामनाम झाल्यानंतर आम्ही महाराजांचं प्रवचन त्या दिवशी तो वाचतो, आरती होते आणि काय अल्पसा प्रसाद देऊन आम्ही ठेवतो. गायन सेवा पण होती. गायन सेवा आम्ही ऑप्शनल ठेवली, म्हणजे ज्यांना गायन सेवेला बसायची त्यांनी ठेवा. साधारण 2-2.5 तास ही उपासना करतो आम्ही. अशी महाराज करून घेतो आणि करतो आणि असं नाही, महाराज करून घेतात. आपण असं बोल अजाणतेपणे बोलून जातो, आपण नाही करून घेत, महाराज करून घेतात. तिथं फार मी फार हे झाले होतं सगळ्यांच्या बाबतीत. तर खूप आनंद होतो. आणि ते लोक नंतर म्हणतात काय आम्हाला एक 8-10 दिवस तरी किमान
आमच्या वास्तूमध्ये त्या लहरी आम्हाला खूप छान वाटते. असं व्हायला पाहिजे, आपल्या वास्तूमध्ये व्हायला पाहिजे, घरी व्हायला पाहिजे. घरी रोज देवाची पूजा व्हायला पाहिजे. किती लोकांच्या घरी पूजा होते देवाची? देव आहेत का किती लोकांचे? मुळात देवघर आहे का? देवघर आहे का? सगळं पाहणार 3 BHK फ्लॅट करून देवघर नाहीये. ज्या भगवंताने आपल्याला एवढी मोठी प्रॉपर्टी दिली त्यामध्ये आपल्या घरासारख्या प्रॉपर्टीमध्ये त्याला थोडी सुद्धा जागा नाहीये, त्याची उपासना होत नाहीये. किती दुर्दैव आहे. इतर धर्मामध्ये नाहीये तसं. 5 वेळा जातात ते, बरोबर आहे ना? आपण एकदा तरी मंदिरात जावं, एकदा तरी स्मरण करावं. आणि हे आपण जे कुटुंबातील ज्येष्ठ लोक आहेत त्यांनी केलं पाहिजे. परत मुलं करणार ना, हे पुढची पिढी करणार बऱ्याच वेळा पुढच्या. आणि त्याला प्रलोभन खूप आहे. पूर्वी टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हता. आता कुणाच्या घरी जायचं म्हणजे ते नको वाटतं. घरी गेलो तर टीव्ही चालू असतो, मग सिरियल चालू असते, सासूजनाची भांडणं, एकमेकाचा द्वेष, याशिवाय काही नाही टीव्हीमध्ये. मी अजिबात आयुष्यामध्ये टीव्ही घरी बघितला नाही, सिरियल बघितला नाही. इथं उभा राहणाऱ्या माणसाने नुसती पोपटपंची करायची नाही. स्वतः केलं तर सांगायचं अधिकारी नानाची गादी आहे नाही. काय असतं सिरियल मध्ये सांगा? किती वेळ वाया घालतो आपण. आणि महाराज तेच जातात 24 तासापैकी किती वेळ आपण त्यामध्ये. खूप चिंताचा विषय. मी तुम्हाला याच्यामध्ये घेत नाही जास्त. किती वेळ घालतो? 24 तासापैकी एक 8 तास झोपेत गेले. नोकरी धंदा 8 तास गेले, 16 तास झाले. आपण गणित मांडा, परत अजून एक 8 तास आहे. ती गप्पा गोष्टीमध्ये टीव्ही, यामध्ये नामाला किती वेळ देतो, भक्ती करायला किती वेळ देतो, प्रत्येकाने चिंतनाचा विषय आहे. म्हणून महाराज म्हणतात की ठराविक वेळ, ठराविक जागा आणि ठराविक हे प्रत्येक वेळेस म्हणजे काहीतरी तुम्ही नियम ठेवला पाहिजे. याचा अर्थ असा नाही. महाराजांनी हे पण सांगितलं की मी आता एक 13 माळा घेतला, 13 माळाचा संकल्प केलाय, रोज मी 13 माळा घेतला. आता सकाळी 13 माळा घेतला, महाराज काही संबंध नाही. आता असं नाहीये. मुखी नाम हाती काम. महाराज कुठलाही असं सोडून द्या म्हणत नाही. किती दया सुंदर महाराज, सगळं करून कर म्हणतात तरी सुद्धा आपण कमी पडतो, खेद वाटतो करायला. आणि महाराज देतात किती बरोबरून त्याबद्दल. त्यामुळे महाराज यापासून तेच म्हणतात, कळवून सांगतात की मी आतापर्यंत आयुष्यामध्ये आजवरी किंवा सांगितलेली मात्र नामापरी हित समजू नका. हित नाहीये. आणि नाम हे लहान साधन समजू नका. आणि तिसऱ्या गणामध्ये काय म्हणतात, मानू नका संसार सार असार, दृश्य हा संसार, डोलार संसार. हा संसार हा सगळं सार मानू नका. सार कसं असतं आपल्याकडे? तुपामध्ये सगळं दुधाचं सार असतं. दुधाचं काय होतं? ताक, विरजण होतो. दही, दह्यात परत ते ताकची प्रोसेस तुम्हाला माहिती आहे सगळी. आणि तुपामध्ये सगळं सार आहे. त्यामुळे महाराज म्हणतात हे सार प्रपंचामध्ये नाहीये, नामामध्ये सार आहे. नाम निरदशत सार, सार नाम निरदशत सार, सार नाम निरदशत सार. शतसार 100 साधनाचा सार आहे. 9विधा भक्तीमध्ये आपण 9 भक्ती तर बघतो. श्रवण भक्ती वाचतो, 9 तुम्हाला माहिती का? भजन, कीर्तन, श्रवण, पाद्य सेवन, यामध्ये
त्यामुळे 100 साधनाचं सार नामामध्ये. अजून काय हवं? इतका शॉर्टकट दिला आपल्याला, कशाला लांबून जायचं? काय खूप असं तपस्या करा, शरीराला त्रास द्या असं नाही. महाराज म्हणतात की तपस्या शरीराला त्रास दिला म्हणजे भगवंत प्राप्त होतो असं. तसं असेल तर म्हणाले रोडवरची खडी फोडणाऱ्या माणसाला भगवंत प्राप्त झाला असता. नाहीये तसं. ही प्रॉपर्टी पण आपण समजा, भगवंताने एवढे दिवस शरीर सांभाळलं पाहिजे. कारण शरीर स्वास्थ्य नसेल तर तुम्ही काय साधना करणार, काय भगवत करणार? त्यामुळे शरीर गोंधळला बघा. त्यासाठी बघा, सकाळपासून 6 वाजता चहा, 8 वाजता नाश्ता, 8 ते 8:30 नाश्ता, परत 12-12:30 वाजता भरपूर जेवण. त्यामध्ये अगदी काय काय नसतं ते. आमटीची चव तर अगदी आवीट असते. परत 4 वाजता चहा, परत संध्याकाळी भरपूर जेवण. काय महाराज सगळं तुम्हाला राहायला फुकट, खाणं पिणं चहा पाणी, बाहेर काय जायची गरज नाहीये. एवढं फक्त तुम्ही या आणि इथं नाम घ्या, तरी सुद्धा तिथे लोक येतात. आम्ही बघतो आता, बोलायला नको, मंदिरामध्ये किती लोक असतात तिथं, सवाई मंदिरात खूप कमी लोक. मी बऱ्याच वेळा असा राऊंड मारतो बाहेर, असा सगळेजण गप्पा मारतात, लिहिलेच असतात, जेंट्स. आज आरती चालू असते, भजन चालू असते, कीर्तन चालू असतं. मी हात जोडून सांगतो, तुम्ही आला कसं इथे जावा ना मंदिरामध्ये. पण तुम्हाला इथं आपल्याला घरी किती काम असतं सांगा? घरी भाजी आणायचंय, किराणा आणायचंय, घर साफ करायचंय, स्वयंपाक करायचाय, काय काय एक पण हे नाही का, धुणं जायचंय सगळं, आणि किती सगळं सांभाळून. इथं काहीच नाही ना. गोंधळ हे एकमेव क्षेत्र आहे जगाच्या पाठीवर. म्हणून मला आमच्या महाराजांचा मला अभिमान साथ अभिमाने की तिथं पैसा नाहीच व्यवहार, सगळं फुकट. आणि अशी व्यवस्था, उत्तम व्यवस्था कुठेच नाहीये. एक पैशाचा संबंध आमचा देणगी करायला पाठीमाग आहे. बरेच लोक विचारतात, अहो देणगी द्यायची कुठे करायला, दुकान उघडत नाही देणगीचं तिथं. विचार तरी हवी तरी म्हणजे स्वयंस्फूर्तीने जर द्यायचे असेल तर गावा पाठीमागे द्या. रिद्धी सिद्धी तिथं वाहतायत, काही कमी नाही. जे कोणी गेले नसते तरी जरूर जावं. आणि महाराज जे अनुग्रह देत त्यांना महाराज म्हणतात, किमान वर्षातून 2दा तरी माझ्या रामरायाचं दर्शन घ्या. रामराया 3 वेळा रडलाय महाराजांसाठी. काय भक्तीचं सामर्थ्य बघा. म्हणून परत महाराज म्हणतात की नाम घ्या. आणि काय म्हणतात ते, शेवटी आयुष्याचा भरवसा नाहीये. याचा आपण ते 4थ्या चरणामध्ये ते म्हणतात की आयुष्याचा भरवसा नाहीये. बरेच लोक म्हणतात काय कीर्तन भजन कीर्तन पूजा पाठ हे सगळं म्हातारपणी करायची गोष्ट आहे. आता काय म्हातारपणी येईल अशी गॅरंटी आहे? बरं, म्हातारपण आलं तरी नाम घेण्यासाठी तुमची तब्येत राहील. वेदना झाली की नाही सुचत काही, कुठल्याही वेदना झाल्या. आणि रिटायरमेंट नंतर गव्हर्नमेंट पुस्तकं घेत नाही. 58 नंतर जा म्हणता घरी तुम्ही. त्यानंतर असं पुष्कळ शरीर घेऊन तुम्ही महाराजांकडे जाता, तरी सुद्धा संभाळतात महाराज, या ये काय हरकत नाही. महाराजांना बऱ्याच वेळा एकदा प्रश्न विचारला की अहो महाराज तुम्ही इतका आनंदान करताय, इतका आनंदानं की शेकडो लोक, हजारो लोक होऊन जातात, किती लोक नाम घेतात? महाराजांना प्रश्न विचारला. महाराजांनी उत्तर दिले की 1000 लोकांनी घेतलं, अन्नदान झालं, एकाने जरी नाम घेतलं तर माझा सांग हेतू साध्य झाला. 999 नंतर येतील. किती विश्वास आहे बघा. हे नावाचं सामर्थ्य. म्हणून शेवटच्या चरणामध्ये काय महाराज काय म्हणतात की हा अभ्यास होऊ नका, वैखरीने अभ्यास होऊ नका, वैखरीने नाम घ्या. वाणीचे 4 प्रकार म्हणजे वैखरी, परा, प्रस्तुती, मध्यमा. एक पायरी जर तुम्ही पुढे गेला तो अभ्यास तुम्ही करा म्हणतात महाराज. परत काही एकदा तुम्ही हा अभ्यास सातत्याने केला तर तुम्हाला काय कबीर म्हणायचे, हम करे आराम राम करे हमारा राम. म्हणजे आम्ही आराम करतो कबीर म्हणायचे, राम करे हमारा राम. किती बघा. आणि आपले बऱ्याच जण ह्याचा जनाबाईच्या गोऱ्यावरून विठ्ठल विठ्ठल शब्द आला. कबीर एकदा आले होते असे पंढरपूरला, की कबीरांच्या गाणी ही गेली की जनाबाईचे
खूप हे आहे म्हणे, विठ्ठल भक्ती खूप आहे आणि खूप मोठी साधक आहे. ते बघायला आले ते जनाबाई आपल्या गोवऱ्या शेणाच्या गोवऱ्या लिंपत होती अशी, आणि भांडणं झाली ते दोन बायकामध्ये की ह्या गोवऱ्या आता भिंतीवर लावल्या असेल काय बाउंड्रीला असेल ते म्हणून. दुसरी बाई म्हणत होती की या गोवऱ्या माझ्यात, या गोवऱ्या माझ्यात. ते दोघं म्हणत कबीरला म्हटलं अरे ही तरी भांडती ही कसली संत. त्यामुळे बाहेरच्या बाह्य रूपावरून कुणालाही परीक्षा करू नका. त्यांनी विचारलं काय, मग त्यांनी म्हणाले त्याला काय पुरावा काय, विषय तर सारखं नसतं, गोरेवर नाव नसतं. मग जनाबाईंनी सांगितलं की खात्रीने सांगितलं की ज्या गौरीमधून विठ्ठल विठ्ठल नाम तुम्ही गाणं लावा ती गौरी माझी. काय नावाचं सामर्थ्य होता, अजून काय सांगणार. म्हणून मला आता पाऊण तास राहिला त्यामुळे गळ्याकडे लक्ष या. काय नामाबद्दल बोलायला गेलं की खूप काही बोलावं असं वाटतं. महाराज आयुष्य बोलणं नाही आपलं काय बोलतो, परंतु आपल्याला हे पूर्ण इथं समजून. आणि नाम घेतल्यानंतर जे संतांना अधिकार प्राप्त झाला अशा एका संतांची एक छोटीशी गोष्ट सांगेन उत्तरांगामध्ये आख्यानामध्ये. त्यामुळे मूळ अभंगामध्ये महाराज काय म्हणते, आजवणी तू सांगितली मात, आजवणी तू सांगितली मात, आजवणी तू सांगितली मात. नामा परिचित मानुष का, नामा परिचित मानुष का. आजवणी तू सांगितली मात, आजवणी तू सांगितली मात. कुंडलिकावरी हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा. आवाज माझा नाव घेतोय फक्त. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सत्कानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. गायन सेवा करणार. जय श्रीराम. तुकोबाची कांता सांगे सांगे लोक फाशी. तुकोबाची कांता सांगे सांगे लोक फाशी. नाथ वेळ झाला जातो पंढरीची. स्वामी वेळ झाला जातो पंढरीची. पुस्तकाच वीणा त्याला दोन तारा. पुस्तकाच वीणा त्याला दोन तारा. झाली धारा पंढरीची. झाली धारा पंढरीची. तुकोबाची कांता सांगे सांगे लोक पाशी. तुकोबाची कांता सांगे सांगे लोक पाशी. नाथ वेळ झाला जातो पंढरीची. स्वामी वेळ झाला जातो पंढरीची. साडी नाही चोळी नाही कुंजभर सोनं. नाही साडी चोळी नाही कुंजभर सोनं. करंटाक पाळी माझ्या देवा. तुकोबाची कांता सांगे सांगे लोक पाशी. नाथ वेळ झाला जातो पंढरीची. स्वामी वेळ झाला जातो पंढरीची. माझे माय बापे बरे नाही केले. माझे
माझ्या चौघी बहिणी नांदती सुखात, माझ्या चौघी बहिणी नांदती सुखात, माझी कर्मदशा आयेशी आहे, माझी कर्मदशा आयेशी आहे. तुकोबाची कांता सांगे सांगे लोकांपाशी, नाथ वेळ झाला जातो पंढरीची, स्वामी वेळ झाला जातो पंढरीची. तुका म्हणे कांते ऐसे न बोलावे, तुका म्हणे कांते ऐसे न बोलावे, चरण धरावे विठ्ठलाचे, चरण धरावे विठ्ठलाचे. तुकोबाची कांता सांगे सांगे लोकांपाशी, नाथ वेळ झाला जातो पंढरीशी, स्वामी वेळ झाला जातो पंढरीशी, जातो पंढरीशी. पंढरीनाथ भगवान की जय. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 एक श्लोक म्हणूया आपण सगळ्यांनी. मी म्हणतो उपासनेला धरता लवावे, भूदेव संतासी सदा नमावे. कर्मयोगे वयघालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. सर्वामुखी मंगल बोलवावे. सर्वामुखी मंगल बोलवावे.
श्लोक तुम्ही रोज घरी म्हणत जा. आठवण येईल आपल्याला उपासनेची नावाच्या, आणि सर्वांशी गोड बोलण्याची आपल्याला आठवण करून देते. कटुता ठेवू नका कोणावर, यासाठी आपण ठेवतो. आपल्या वाणीमध्ये आचरणामध्ये कोणाशी कटुता असू नये यासाठी हा श्लोक खूप महत्वाचा आहे. खूप. आपण पूर्वरंगामध्ये नामाचं महात्म्य सांगितलं. महाराजांचा सर्व परिचित अभंग आपल्या नित्यवचनामध्ये आहे. तो घेतलाय. नामाचं महात्म्य सांगतायत महाराज. असं नामाचं महात्म्य जाणणारे, नाम साधना करणारे संत अनेक होऊन गेले. संतांची मांडळी आली आपल्याकडे. यामध्ये संत एकनाथ महाराजांचे पंजोबा भावदास महाराज भगवत भक्ती केल्यानंतर काय सामर्थ्य असतं बघत होती. भगवंत देखील त्यांच्या अधीन होतो. याविषयी त्यांचा एक प्रसंग आपण कथारूपाने सांगतो. मला जसं शक्य होईल तसं मी सांगण्याचा प्रयत्न करतो. भावदास महाराज हे लहानपणापासून घरी तसं सांपत्तिक स्थिती खूप छान, वातावरण सात्विक वातावरण, परंतु लहानपणापासून त्यांना भगवंताच्या भेटीची आस लागलेली होती. आणि वडिलांना ते म्हणायचे मला असा एखादा साधक भेटवा, संत भेटवा की जो मला भगवंताची गाठ भेट होईल. वय वर्ष 8, 7 ते 8 अशी आस किती तृष्णा अशी वयाच्या वर्षी समर्थना देखील तीच आस होती. 8व्या वर्षी वडिलांना विचारतोय की मला असा कोणीतरी माणूस हे करत नाही. तर बाबा म्हणाले तू लहान आहेस खूप, ही साधना थोडं मोठ्या झाल्यानंतर तुला समजेल भगवत भक्ती कशी करावी आणि भगवंताची प्राप्ती कशी करावी. ही तू जसा जसा मोठा होत असेल तुला ते समजेल. यांचा हट्ट खूप, नाही मला भेटवाच. भगवंत काय असा हे का सहसाध्य आहे. सहसाध्य खूप परीक्षेनंतर साधनेनंतर प्राप्त होणार. एक दिवस ते हट्ट पुरवत नाही म्हणल्यानंतर एका गावाबाहेरच्या जुनाट मंदिरामध्ये जाऊन बसले, साधना करत बसले असे. आणि कुठे गेला हा, घरातील लोक सगळे शोधू लागले. कुठेही बसता नाही. 2-3 दिवसांनी 3 दिवसांनी सूर्यदेव प्रकट झाले मंदिरामध्ये. आणि सूर्यदेवानी दुधाचा ग्लास दिला देवा, हे दूध पे बाळा, खूप लहान आहेस तू, 3 दिवस झालं तपस्या करतोय, इथेच घे बघा ध्रुव बाळासारखीच येत. दुधाला ग्लास घे आणि तू असा हट्ट करू नको. भगवंत हा असा हट्टाने होत नाही. तुकाराम महाराज तेथे नाही चालत हट्ट. म्हणजे वेळ आल्याशिवाय, ती योग्य वेळ आल्याशिवाय भगवंत प्राप्ती होत नाहीये, हट्टाने होत नाहीये. महाराजांच्या बाबतीत विचार होता. महाराजांना बरेच विषय आहे ते हट्टाने बसायचे. बरेच मला कथा माहिती आहे की हट्टाने बसायचे, मला हेच करा. महाराजांनी कितीही समजावून सांगितलं तर ते होते, पण नंतर महाराजांनी त्यांचा हात दाखवला तसं हे करू नको. आणि नाही इकडे 7 दिवस तरी पुढे 4 दिवस ती साधना चालू ठेवली. रोज सूर्यदेव येत होते, त्यांना दूध देऊन जात होते. 7 दिवसाने त्यांनी विचार केला की ठीक आहे आपण नंतर त्या घरी जाऊया. घरी आलेलो घरच्या लोकांना आनंद झाला. तो बाळ कुठे गेलं तर काय गेलं तर आलं बापरता ठीक आहे, पण याचं चित्त काही ठीक नाहीये, ते परत कुठेही जाऊ शकतोस. त्यामुळे याचा विवाह करून द्यावा, लग्न करून द्यावा. पूर्वीच्या काळी ना आता देखील लग्न केले की माणूस सुधारतो. हे हा किती मोठा गोड ब्रह्म सांगा.
लग्न झाल्याची सुद्धा लग्न झाल्याची जबाबदारी वाढते. ह्या जबाबदारीचं भान असेल तर सुधारेल. हा सरसकट नियम होऊ शकत नाही की लग्न झाले की त्या काळी त्यांच्या वडिलांनी विचार केला की ह्याचं लग्न करून जेव्हा लग्न झालं त्यांचं घरची जबाबदारी थोडी थोडी घेत होते ते, परंतु लक्ष काही नाहीये. संसारामध्ये लक्ष नव्हतं. 12 वर्ष 12-13 आणि त्यांच्या घरामध्ये विठ्ठल भक्तीचा अगदी म्हणजे परंपरागत आलेली विठ्ठल भक्ती, भजन कीर्तन नाम साधना आणि पंढरीची वारी ही अखंडित चालू होती. पंढरीच्या वारीचं व्रत हे निश्चितपणे निष्ठेने त्यांच्या घरामध्ये कुटुंबात चालू होती. पंढरीच्या वारीला जायचे. वाल्मिक महाराजांना देखील वारीला जावंच वाटायचं. लहानपणी ते हट्ट करायचे वडिलांच्याकडे मलाही वारीला घेऊन जा. अरे लहान जायचे ते. आणि वारी आले की त्यांना म्हणजे चित्त थरावर नसायचं. पंढरीचं वातावरण तसं असतं. त्याने एकदा त्यांनी वारी पंढरीत गेले होते. पंढरीचं वातावरण कसं असतं वारीच्या वेळेस, अवघी दुमदुमली पंढरी, अवघी दुमदुमली पंढरी, विठ्ठल विठ्ठल गजरी, विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी, अवघी दुमदुमली पंढरी. दुमदुमली पंढरी, अवघी दुमदुमली पंढरी, अवघी दुमदुमली पंढरी. पंढरपूरचं वातावरण खूप असं वाटलं आणि जागोजागी भजन कीर्तन चालू असतं आणि महापूर आलेला असतो. भक्तांचा हात खूप बघितला होता आणि त्यांना त्याचा खूप आकर्षण होतं. असे एका वारीला आले ते पंढरपूरला दर्शनाला गेले. मूर्ती बघितली. मूर्तीमध्ये पांढरंग नाहीये. सर्व संतांना ती दृष्टी असते. मूर्ती आहे म्हणून भगवंत नाहीयेत ही जाणीव झाली त्यांना. कुठे गेले भगवंत? बडव्याने सांगितलं की विजयनगरचा कृष्णदेवराय राजा आला होता इथे. त्यांनी भक्ती खूप केली. 5-6 महिने राहिला. अखंड त्यांनी विठ्ठल भक्ती केली आणि विठ्ठलाला गळ घातली की तुम्ही माझ्याकडे चला. मी भक्त नाहीये का? इथं तुम्ही एका ठिकाणी का बसता? भक्ताच्या घरी पण यायला पाहिजे ना. भक्ताच्या घरी येतो. नाथाच्या घरी श्रीखंडाने पाणी वाहिलं येतो. तुमची अशी कीर्ती आहे की भक्तांच्या घरी तुम्ही चाकरी पण करता. पांडवाच्या घरी स्वतः भगवंत ही किती हे. तेव्हा तुम्ही या. चला. भगवंताने विचार केला विठ्ठलाने की बा ठीक आहे हा भक्त आहे मी येतो परंतु 2 अटी घालतो तुला. तू धर्मपरायण धर्माने वागलं पाहिजे. अधर्म केला हे मला चालणार नाही. अधर्म केला तर मी निघणार. आणि दुसरी अट काय, माझ्या भक्ताचा तू अनादर केला नाही पाहिजे. भक्ताचा अनादर झाला तर मी तिथून येणार. ते रेग्युलर कीर्तनकार नसते म्हणजे असं होतं काय नेहमीच. त्यामुळे ते बांधून टाकते. तर म्हणजे भक्ताचा आनंद झाला तर मी विचार करणार नाही की त्या क्षणी मी परत येईन. पण ठीक आहे मला मान्य आहे. गेले खूप छान असं मंदिर वगैरे सजवलं. आणि तिथे राजा म्हणजे काय अगदी रत्नदरीत सगळं सोन्यासाठी सगळं बनवलेलं. पूजा वगैरे व्यवस्थित सेक्रेटरी व्यवस्था केलेली. पुजारी हे सगळं. आणि
नैवेद्य नाना प्रकारचे काय तिथं कमतरताच नाही केली. परंतु त्यांनी दर्शन असं लांबून ठेवलं होतं आणि बघताना असं पंढरपूर कसं आहे एकमेव दैवत आहे जिथं पायावरती दर्शन होतं. आपलं चिठ्ठीक म्हणजे पायावरचं दर्शनासारखं सुख नाही, आनंद नाही. ते फक्त लांबून त्यांनी दर्शन ठेवलं होतं. कडेपूर बंदोबस्त होता तिथे. आणि पण विठ्ठलांचं बघ मात्र ते आता शब्द दिलाय म्हणून ते राहत होते, मन लागत नव्हतं. पंढरपूरला असंख्य म्हणजे भक्त येऊन जात होते, परंतु त्यांना ते समाधान काही लाभत नव्हतं. आणि बांधात महाराज वारीला आले. सर्व संत मंडळींनी त्यांना विनंती केली की महाराज हे भगवंत इथं नाहीयेत. बडव्याने विचारलं ते बडवे म्हणाले कृष्णदेवराय आले होते, त्यांना गळ घातली, ते गेले त्यांच्या आणायचे कसं. राजाला कोण शिकणार, राजाला सत्य पुढे शहाणपण चालत नाही. म्हणाले बांधाल मला गळ घातली की तुम्ही आणू शकता, तुम्हाला तो अधिकार आहे, सामर्थ्य आहे, तुम्ही आणू शकता. बांधाल महाराज गेले विजयनगरला. पहिल्यांदा तरी कुणी त्यांना आतमध्ये घेतच नव्हतं. म्हणजे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले, ठीक आहे. कुठून आला, अनोळखी माणूस आहे. कुठल्याही नगरामध्ये येऊन आपण गल्लीमध्ये देखील अनोळखी माणूस होते, संशय घेतो. तसं संशय वृत्तीने पाहत होते. आणि राजाने सर्वांना ताकीद दिली की कुणी अनोळखी माणूस आला तर त्याच्यावरती नजर ठेवा. आणि मग तरी एक दिवस पहारेकऱ्यांनी कंटाळून हा रोजच येतोय, दर्शनाची आस खूप आहे, म्हणून त्यांना परवानगी दिली. ठीक आहे जा दर्शनाला. लांबून दर्शन घेतलं, समाधान काही नाही. चरणावरच्या दर्शनाची सवय ना. पांडुरंग हे करतायत काय हे म्हणजे असं हा दुरावा काय का बारिसराची हरी कृपाळू का बारिसराची कृपाळू हरी. आज तुम्ही मी सर्व भक्त मंडळी सोडून इथं का आला, आमच्यावरती काय रोष आहे का, राग आहे का, म्हणजे चूक झाली का. पांडुरंगाला विचारतायत मग महाराज का बारिसराची तुझे दीन नेमती नाही, नेमती तुमच्याशिवाय आम्ही काही केलंच नाहीये, फक्त तुमचं स्मरण केलंय का तुम्ही दुसरा. भगवंताला जरी हे केलं, भगवंत देखील बघत होते देखील त्यांची तहान कृष्णा होती आणि तळमळ पाहत होते. आणि त्याने आपलं यावं, दर्शन घ्यावं, तुंगभद्रेची काठी स्नान करावं, तिथं तो जे काही मिळेल ते त्याच्यामध्ये माधुरीमध्ये ती गुजराण करायचं आणि नामस्मरणामध्ये अखंड राहावं. भगवंताला हे सहन होईना. भगवंत काही सहन करतो, परंतु भक्ताचा त्रास, भक्ताचा अनादर सहन करत नाही. भक्तासाठी काही करायला तयार होतो. सर्व सामर्थ्य काय अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतो आपण, महाराजच म्हणतो. काय नाही त्यांच्याकडे, काय सत्ताधी, सर्व सत्ताधीश असताना देखील फक्त त्यांना कुठं गुंतवतो, फक्त भक्ताच्या प्रेमामध्ये, भक्तांच्या भक्तीमध्ये भगवंत गुंततो. भक्तांचा अनादर करायला भगवंताला चालत नाही. विचार केला की ठीक आहे, एकदा असे बांधाल महाराज दर्शनाला गेले आणि दर्शनाची आस होती, चरणाचं दर्शन व्हावं. भगवंताने किमया केली. सर्व पहारेकरांना डोळ्यावरती निद्रा गेली, कडी कुंप उघडली गेली. महाराजांना आनंद झाला, वाह. आणि चरणावरती डोकं ठेवलं. भगवंत म्हणाले ही इच्छा आहे ना, काय करू म्हणाले.
मी शब्दामध्ये गुंतलोय या भक्ताच्या, मलाही इथं करमत नाहीये. खूप असा मोठा खूप बंगला आहे आणि काय बघा आता खूप माणसं कशी चेहऱ्यावरती हे नसतं. झोपडीमधला माणूस एखादा आनंदी वाटेल, पण खूप घर मोठं आहे, बंगला आहे, अमुक ऐश्वर्य आहे, परंतु चेहऱ्यावर जर तुमचं हे नसेल, माणसाचा माणूस आनंदी सुखी हे जर बघायचं तुम्ही चेहरा वाचा. चेहऱ्यावर तुम्हाला समजते की हा आनंदी का सुखी, काही ना काही सारखी सळ असते. ही सळ नकोय. निदान आम्ही आमच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सांगत असं काय कुठे पेन्शन सारखी आणि 60 झाली तुम्ही आता तरी सुद्धा वाहन प्रस्ताव कशासाठी आहे, हे हवं ते हवं सारखी धाव पाहिजे, हे नकोय. कुठं तुम्ही सुटणार, काही कुठेतरी थांबलं पाहिजे ना. आपलं शाश्वत कल्याण कशात आहे, नाहीतर काही संसार करण्यामध्ये शाश्वत नाही. निदान 60 नंतर तरी तुम्ही व्हायला पाहिजे. 60 नंतर मला रिटायरमेंट नंतर आली ती काही जणांची बँकेत कोऑपरेटिव्ह बँकमध्ये येता का म्हणजे किंवा चार्टर्ड अकाउंटमध्ये काही येतं का, तुम्हाला काही काळ वेळ विचारणार नाही, पगार हवा तर नको म्हणे. कशाला पाहिजे, किती दिवस करायचं आणि का गरज आहे का. गरजे किती महाराजांचं तर गरजेबद्दल सांगितलं 3 दिवसाचं अन्न ज्याच्या घरात आहे तो सर्वात श्रीमंत माणूस मानतात महाराज. आपण किती साठवतो, किती संग्रह करतो. मी एका दवाखान्यामध्ये जातो तर जैन लोक दवाखान्यात एक लहानपणची गोष्ट आहे. तिथं एक वाक्य होतं, परिग्रही माणूस म्हणजे कंसात संग्रह करणार. लहानपण होतं मला काही अर्थ परिग्रह तर अर्थ समजा कंसात संग्रह करणारा कधीही सुखी होत नाही, संग्रह करणारा कधीही सुखी होत नाही. त्यामुळे संग्रह कमीत कमी जसा असेल, हव्यास जेवढा कमी असेल, आसक्ती जितकी कमीत कमी असेल तर सुखी होईल. मूळ पदावरती काय जाता हे सांगावं लागतं. यासाठी ना आपण विसरतो ना. उत्सव वगैरे काय करतो, आता आम्ही आमचं राम मंदिर 2 वर्षापूर्वी स्थापन केले. रामनवमीचा उत्सव करतो. महाराजांनी देखील म्हणले रामनवमीचा उत्सव का करायचा. राम होते, कधी रामाचा जन्म होतो का. राम होते, आहेत, राहणार, अनादि काळ अनंत काळ आपल्याला स्मरण व्हावं त्या निमित्ताने. म्हणून हे उत्सव करायचे, कीर्तन प्रवचन का करायचं. 1 महिन्यातून एकदा तरी इथे सेवा होतीये. सेवेतून काहीतरी आपण जाताना घेऊन जातो ना ते. त्यासाठी महाराजांनी दया भगवंतांनी हिमया केली की गळ्यामधील हार रथाचा हार समजा तो बांधास महाराजांच्या गळ्यामध्ये टाकला. बांधास महाराजांना भक्तीमध्ये एवढे वेगवान झाले की त्यांना तर तुळशीचा हार वाटला. कारण विठ्ठलाच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार असताना आनंदामध्ये गेले. परत पुन्हा चंद्रभागी नदी होती आणि खूप आनंद झाला होता, मनस्वी आनंद झाला. भगवंत भेटला, भगवंताची बातचीत पण झाली. संत लोक भगवंताशी बोलत पण होते. नामदेवाची गोष्ट, नामदेवाने नैवेद्य खाऊ घातला. किती वय, ही ताकद पाहिजे, तळमळ पाहिजे, निष्ठा पाहिजे, श्रद्धा पाहिजे, तरच भगवंत सहज जे प्राप्तीसाठी आनंदामध्ये असताना. आणि बाहेर लोक आले, सगळे पुजारी आले, दार उघडलेली आणि त्यांच्या लक्षात आली गळ्यामध्ये विठ्ठलाच्या हार नाहीये, थोडा मौल्यवान हार गेलाय. ते म्हणाले राजाकडे वर्दी दिली. राजा आला, त्यांनी बघितले, सर्व शोध सुरू झाला. सर्वत्र राजा म्हणजे सर्व शोधत नदीकाठी आले. महाराज आपले ह्याच्यामध्ये नामामध्ये दंग झालेले आणि त्यांना सापडलं गळ्यामध्ये हार. त्यांचं काय भान, गळ्यामध्ये हार आहे. त्यांना म्हणाले रंगे हात चोर पकडला. चला आता म्हणा राजा मला बक्षीस देईल. त्यांना घेऊन आले. हा चोर आहे. महाराज म्हणाले की अहो मी घेतला नाही, भगवंतानी टाकलाय आणि हा तुळशीचा हार आहे. तरी अजूनही त्यांना तो तुळशीचा हार दिसतोय. राजाला हे कोण सांगणार. तर मला हे याला सुळावरती चढवा, सर्व गाव राज्यामध्ये दौंडी पिटवा आणि यांना सुळावरती चढवूया. का सर्व जनतेसमोर शिक्षा द्यायची की असा अपराध केला तर काय शिक्षा होऊ शकते.
हे सर्व जनतेला समजलं पाहिजे. आता शिक्षा किती होती, 50 वर्ष जरी केस झालं, 100 वर्ष झाली तरी आरोपी बिनधास्त फिरत असतो. न्यायव्यवस्थेची विडंबना आहे. आपल्याकडे किती 10 कोटी 15 कोटी 20 कोटी केसेस सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये, सगळ्या कोर्टामध्ये असे तुरुंग भरलेल्या केसेस. हा न्याय आहे का? त्यामुळे राजाने सांगितलं की सर्व आम जनतेमध्ये यांना फाशी देऊन द्या, सुळावर करूया. महाराजांना अंड बांधताना हात बांधून आणि सुळावर चढवण्याची तयारी सुरू झाली. महाराज म्हणतायत, किंवा पांडुरंगा, मी काय अपघात केला, तुझ्या भक्तीसाठी केला मी वेळा देवाणा हरतो ना. ते म्हणतात, ते म्हण निष्ठुर का केले, ते म्हण निष्ठुर का केले, ते म्हण निष्ठुर का केले. महाराज म्हणतात, हा निष्ठूर झाला विठ्ठला. त्यामध्ये प्रल्हादाला तुम्ही म्हणजे प्रल्हादाच्या ह्याच्यासाठी तुम्ही स्तंभात ह्याच्यात तुम्हाला सर्वांना या सर्व कथा माहित आहेत. प्रल्हादाच्या ह्याच्यासाठी तुम्ही खांबामध्ये प्रकट झाला, पांचाळी धावा केला, असंख्य वस्त्र पुरवली, वस्त्राचा गजेंद्राचा हात मगरीने पकडला, त्यावेळेस तुम्ही धावून आला. आता तुम्हाला काय झालं? मी तुम्हाला आज त्याने प्रार्थना करत आहे की या आणि मला या संकटातून सोडा. आणि मला जगण्याचं पण हवेच नाही, पण जगायचं कशासाठी? तुमचीच भक्ती करायसाठी. जीव मजाचा नाही मला,
हे जीणं कशासाठी? भगवत भक्तीसाठी करतो. तुझ्याच भक्ती करण्यासाठी मला जीवन हवंय. जीवन 100 वर्ष आयुष्य माणसाला जगावं आणि शतायुष्य होण्यासाठी प्रयत्न करावे. कशासाठी करावे? हे 84 लक्ष योनीतून आपली सुटका करून येण्यासाठी. हा मानवी देह आहे ना, खूप दुर्लभ आहे. हा सहजासाठी प्राप्त झाले नाहीये. आणि या देहाचं आपण काय करतो? कुठं राबवतो? काय किती अमूल्य देह लावतात. माझं ट्रान्सप्लांट झालंय, लिव्हर बदललंय. लिव्हर बदलायसाठी मला 30-35 लाख रुपये खर्च झाला. प्रत्येक अवयवाची किंमत बघा किती बहुमूल्य आहे. एक दात काढायच्या वेळेस म्हणलं तरी 20-25 हजार रुपये जातात खाली. दात बसवायचं म्हणलं तरी, डेंटिस्टकडे जायचं म्हणलं तरी अंगावर काटा येतो. देहाची किंमत आपण जाणली पाहिजे आणि या देहाचा सदुपयोग कसा केला पाहिजे, आपलं शाश्वत कल्याण करण्यासाठी कसा केला पाहिजे, खूप गांभीर्य. कधीतरी आपल्याला हे चिंतन केलं पाहिजे. आपण काय करतो? कधी आपण स्वस्थ बसतो का? पहाटे वेळेस चिंतन करावं, नामस्मरण करा. तेव्हा चिंतन आम्ही किंवा संध्याकाळी करा किंवा दिवसभरामध्ये काय केलं. चित्तशुद्धीसाठी जाणते अजाणतेपणाने आपण जे अपराध केले त्या महाराजांना म्हणा, भगवंतांना म्हणा की मला माफ कर. आपण झोपेत जरी आपला प्राण गेला तरी तुम्हाला दोष लागणार नाही. महाराज म्हणतात की किमान मी झोपताना नामस्मरण करा आणि नामस्मरण करत करत झोपा आणि उठल्या उठल्या नामस्मरण करा. मधला पिरियड आहे ना 8-10 तास मी करतो. महाराजांचं उदाहरण, महाराजांचं तब्येत बिघडली त्यामुळे डॉक्टर तपासायला आले. स्टेथोस्कोपने तपासत होते. तुम्हाला आता तपासून संपवतो, थांबवा जरा मला तपासून द्या. मी काय करतोय? मी काही करतच नाही. ही अशा अवस्था येण्यासाठी सतत नामस्मरण केलं पाहिजे. आणि मूळ असं भरकडत काय नामाचा विषय, त्यामुळे नामावर आले की परत पण आपण ते कितीही आपण बोलू शकतो. महाराज म्हणतात की काय हे केलं आणि भगवंताला करुणा आली, करुणा सिंधू भगवंत. आणि त्यांनी सुळावरती चढवण्यापूर्वी चढवणार एवढ्या सुळाचं पाणी झालं आणि त्यामुळे सुळावरती वेली एक अशी वेली तयार झाली सुळाची. राजाचे डोळे उघडले आणि राजाला भानदास महाराजांचा अधिकार समजला. त्यांनी माफी मागितली की तेव्हा माझ्याकडून चूक झाली, तुमचा अधिकार खूप मोठा आहे. भगवंत म्हणाले मी आता निघालो. 2 अटी घातल्या होत्या मी तुला, अधर्माने वागशील किंवा माझ्या भक्ताचा छळ करशील, अनादर करशील, त्यावेळेस मी इथे राहणार नाही. राजाने प्रार्थना केली तुम्ही आता थांबणार नाहीयेत, माझ्या लक्षात आलंय. परंतु तुम्हाला मी दिंड्या पताकाच्या गजरामध्ये निघूया, रथामध्ये निघूया पंढरपूरला आणि अगदी सन्मानाने पंढरपुरात तुमचं परत वास्तव्य सुरू होईल. एक आठवडाभर मला इथे सेवा करू दे तुमची. सर्व संत मंडळींना बोलवतो मी इथे. पंढरपुराहून संत मंडळी आली, सर्व भानदास महाराजांनी निरोप दिला, संत मंडळी आली, सर्व विजयनगरीला असं भक्तांचा महापूर झाला आणि रथामध्ये ही मिरवणूक पंढरपूरला आली आणि पंढरीमध्ये पांढरतो परत आले. तो दिवस म्हणजे कार्तिकी एकादशी. पंढरपुरामध्ये कार्तिकी एकादशी विठ्ठलाचा रथ नाही, प्रदक्षिणा होते. प्रदक्षिणा तीच प्रथा चालू आहे अजूनही. म्हणून आपण मूळ वाघमामध्ये महाराज काय म्हणतात, हे सामर्थ्य कशामुळे आलं भानदास महाराजांकडे? भगवत भक्ती, नाम साधना, नाम संकीर्तन आणि सतत ही साधना साधनेमध्ये सातत्य पाहिजे. सातत्याने केलेली साधना केली तर हे सामर्थ्य येतं. सातत्य पाहिजे. सातत्य पण काय आपण ठरवतो बऱ्याच वेळा 1 जानेवारीला आपण संकल्प करतो की आजपासून मी पहाटे फिरायला जाणार. किती दिवस चालतं हे?
नंतर पहाटे उठून नंतर पहाटे उठणारच असं नाहीच. काही लोक उठतात पहाटे, ब्राह्ममुहूर्तावर उठावं. 3 ते 6 ब्राह्ममुहूर्त आहे. साधना खूप उत्तम होती. मी आता बऱ्याच अभंगाचं चिंतन करतो. मी त्याच पिरियडमध्ये बरेच लोक म्हणतात तू झोपतोस की नाही, खूप शांत वेळ असते. काय आहे त्याचं महत्व काय आहे? त्या कालावधीमध्ये आजही आजच्या काळात देखील तपस्वी, महान तपस्वी साधना करीत असतात त्या ब्रह्ममुहूर्तावरती. त्या साधनेचे वेव्ह आहेत ना, लहरी आहेत, ते वातावरणामध्ये असतात. आणि शास्त्रीय कारण काय, ओझोनचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे बघा, सकाळी आपल्याला लहानपणापासून शिकवलं की पहाटे उठत जा, पहाटे अभ्यास करत जा. उठलं पाहिजे पहाटे. पहाटे नामचं लवकर झोपा, लवकर उठा. पहाटे उठलं आणि नामसाधना केली ते पण खूप छान साधना होते. आणि मानसपूजा करा. महाराजांनी मानसपूजा काही लागत नाही. महाराज म्हणतात काही लागत नाही मला, फक्त मानसपूजेमध्ये भगवंताला पूजा, महाराजांची पूजा आपण मानसपूजेत करू शकतो. सगळं मनाने शिकत काही घेऊ शकतो. म्हणजे अगदी अलंकार, अगदी अलंकार फुलं, नाना प्रकारची फुलं, वस्त्र, नैवेद्य, पंचपक्वान्नाचा नैवेद्य देऊ शकतो. मानसपूजेमध्ये टाकते. मानसपूजेचं महात्म्य कसं आहे बघा ना. गोंधळेमध्ये एकदा आजीबाई एका समाधी मंदिरामध्ये बसल्या होत्या आणि त्यांची मानसपूजा चालू होती. गोंधळेमध्ये कसं शिस्त खूप आहे बघा. वेळोवेळी त्या वेळेला ती 5:45ची 4:45ची घंटा काकड्याची. आज किती वर्ष, 110 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाले. 1 मिनिट इकडं नाही तिकडं नाहीये. ही शिस्त परमार्थामध्ये पाहिजे. आपण काय करतो, सगळंच बेशिस्त होतं. प्रपंच बेशिस्त, परमार्थ तर त्यापेक्षा जास्त बेशिस्त. माझं बोलण्याचा अधिकार नाही येतो. खूप मोठे साधक आहात तुम्ही इथे. त्यामुळे ही शिस्त पाहिजे आणि हे साधनेचा संकल्प केला पाहिजे. आणि हे सामर्थ्य आपल्यामध्ये येतं. आणि याचा अर्थ नाहीये की संकल्प करायचा आणि अर्धवट सोडून द्यायचा, हे काही जमणार नाही. संकल्प हा सातत्याने केला तर तो सिद्धी प्राप्त होते. नामामध्ये ही सिद्धी आहे. आणि याचं काय आपल्याकडे म्हणणं ना, ती आलं आणि हो गुरी, असं नाहीये. त्यामुळे हे सातत्याने नाम घ्या. महाराजही ते मूळ अभंगामध्ये म्हणतात, अखंड नाम घ्या, संसार सोडू नका, हाती काम मुखी नाम. आणि आचरण सांगत ठेवा. आहार, विहार, विचार हे शुद्ध पाहिजे. हा आहे का वेळ? आरतीला वेळ लागेल ना, म्हणून मी माझ्या घड्याकडे लक्ष म्हणून आरती नाही करत. आपण आरती किती घेणार? आरती किती घेणार? एकच. त्यामुळे आता एक्सटेंडेड वेळेमध्ये पण अजून एकदा बोनस मिळालं मला 25 मिनिटाला. हे खूप गांभीर्याने चिंतन केलं पाहिजे. आणि हरिकीर्तनामध्ये जो आनंद आहे ना, आषाढीच्या वारीमध्ये एकदा तुम्ही सर्वांनी जावा. आषाढीच्या वारीमध्ये पाऊस चालू असतो, खाली चिखल असतो, दलदल असते आणि वारकरी इथे बेभान होऊन नाम संकीर्तनामध्ये बेभान झाले असतात. हा जो आनंद आहे, हा आनंद इतर कशामध्ये नाहीये. विकत घेणारा आनंद नाहीये, हा अनुभवण्याचा आनंद आहे. त्यासाठी साधना करण्याची आवश्यकता आहे. हा बाकीचे आनंद काय आहे सांगा. आपल्या आयुष्यामध्ये किती आनंद आहे आतापर्यंत बघा. जन्मापासून तुम्ही उजळणी करा, आपल्याला आनंद कशामध्ये होतो. नवीन कपडे घेतले की तेवढा पुरता आनंद मिळतो. हा छान आहे, आज चांगला शर्ट आज नवीन आहे, खूप तेवढा पुरता आनंद किती, 5-10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं, त्या दिवसापुरता आनंद ठीक आहे. एखादं पक्वान्न खाऊ घातलं, आमरस केला, समजा आमरस केला, पुरी केली, आमरस आपण खातो. पण लॉ ऑफ डिमिनिशिंग युनिटी हा इकॉनॉमिक्स मध्ये एक थिअरी आहे. आमरस किती वाटतो सांगा, किती आवडीचा असू द्या. 1 वाटी खाल्ला छान वाटतो, आज 1 वाटी दे, नंतर नको, खूप बरं वाट, नंतर जरा आग्रहाने काढलं तर ते बाहेर येणार सगळं. म्हणजे हा सुख आनंद किती आहे, मर्यादित आहे. प्रवासाला जावा,
प्रवासामध्ये जातात, फॉरेन वारी करतात, कुठेही जातात, प्रवासात जातात. 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, कधी एकदा घरी येतं असं होतं. हे कुठं होत नाही, फक्त वारीमध्ये होत नाही. वारीमध्ये वारकऱ्यांना घरी जावं असं वाटत नाही. ते म्हणतात, जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले. जातो माघारी पंढरीनाथा, जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले, तुझे दर्शन झाले. तुझ्या नादाने देखिली तुझ्या नादाने देखिली तुझी पंढरी. नाद आला आणि पंढरी बघितली. पंढरीचं सुख काय आहे? पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी. प्रत्यक्ष चक्रवाणी प्रत्यक्ष चक्रवाणी उभासे, पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी. सकल संतांचा मुकुटमणी रेखा, सकल संतांचा मुकुटमणी रेखा. पुंडलिक संता आये रे, पुंडलिक संता आये रे. पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी. एखादी दिवशी हे पंढरीचं चिंतन केलं पाहिजे. मनाने पंढरीत जावा. शेवटचे वेळ सुखावणे थे, सुखावणे थे, सुखावणे थे. सुखाची विराशी सुखावणे थे, सुखाची विराशी अखंडित. सुखावणे सुखाची विराशी अखंडित. पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, पंढरीचे सुख नाही. पंढरीत काय काय नाही. पंढरीत चंद्रभागा स्नान केलं तर आता चंद्रभागा शुद्ध झाली. आपल्या नद्यांचं देखील अवस्था खूप खराब आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करतो. गंगा देखील आता शुद्ध व्हायला लागली. सगळ्या नद्यांचं शुद्धीकरण केलं पाहिजे. नदीमध्ये आपल्या धर्मामध्ये सगळं सांगितले बघा. आता आपण पाण्याचा वापर किती करावा, कसा करावा हे सांगितले. पाणी वाया घालू नका. आता सध्या तरी आता पुण्यामध्ये देखील आता पाणी कपात होईल. पाण्याचा वापर तुम्ही मर्यादित करावा, आवश्यक तेवढा करावा. नद्याची अवस्था अशी का झाली? ही भयंकर उपसा, राक्षसी उपसा सुरू झाला. किती मोठे मोठे डॅम झाले तरी पाणी पुरेल असं झालंय. 25 हॉर्स पॉवर, 50 हॉर्स पॉवर किती मोटर घेऊन पाणी उपसलं जाते. नद्यातलं पाणी कुठनं आणि येणार कुठून पाणी? पाऊस हे कमी झाला. पाऊस कमी होण्याचं काय पर्यावरण आहे? खूप काही चिंतन करण्यासारखं. तुकाराम महाराजांनी वृक्षवल्लीचा देखील उच्चार केला. हे सगळं आपल्याला परत नंतर आणायचं. आणि यासाठी
हा भागवत संप्रदायासारखा संप्रदाय नाहीये. भागवत संप्रदायाने या सर्वांचा विचार केला, आचार विचार आहार विहार सगळं. म्हणून भागवत संप्रदाय अजून टिकू नये आणि तो वरचेवर वाढत आहे. आषाढी कार्तिकीची गर्दी बघा कमी होत नाही. कुणाला निमंत्रण दिलं असतं का? कोणाला निमंत्रण दिलं या वाडी तुम्ही या. लग्नाला निमंत्रण देऊन देखील लोक येत नाहीत. आपल्या कुठल्या कार्यक्रमाला निमंत्रण 4-4 वेळा सांगा की या. मी आज देखील बऱ्याच लोकांना सांगितलं माझ्या मित्रांना या कीर्तनाला. किती लोक आले? खूप कमी मित्र आले. नाही होत नाही असं. परंतु तिथे वारीला बघा की हे कसलं सामर्थ्य आहे? हे भगवत भक्तीचं सामर्थ्य आहे. आणि हे टिकलं पाहिजे, टिकवलं पाहिजे. आणि ही आपल्या पिढीची जबाबदारी आहे. आपल्या मुलांवरती संस्कार केले पाहिजे. संस्कारच नाही. खूप मोठी टिकली ताईने खूप छान म्हणली. हे संस्काराचा भाग आहे. टिकली सुद्धा दिसत नाही, मंगळसूत्र दिसत नाही, जोडी दिसत नाही. कशासाठी? यामध्ये देखील शास्त्र आहे. दिवा का लावायचा? दिवा लावायचा तुम्ही दिव्याकडे बघा, डोळे तुमची चांगली, दृष्टी चांगली राहते. हे सगळ्या ह्याच्यामध्ये शास्त्र आहे. आपण म्हणतो थोचाट आहे, काय यामध्ये काय होतंय? म्हणजे जे अतिशय देव कुठे आहे? इथपर्यंत मर्यादा असते. देव कुठे? भगवंत कुठे आहे? देव असा वाटेवाडी पडला. भगवंत कुठे म्हणतात? अरे तू बोलतो कशा म्हणते? तू बोलण्याची सामर्थ्य दिलंय तुझ्यामध्ये, जो आतमध्ये आहे तो कुणी दिलाय? आत्मा हे शरीर म्हणजे काय तू आहेस का? यातला तो निघून गेला तर मी इथं आत्ताच लगेच पडेल एक क्षणावर. पुढे काय म्हणतील? ही बॉडी आहे, हा विजय नाहीये, हे बॉडी म्हणतील. आणि ते घरी असं जर झालं तर लगेच त्या आंघोळ पण तुमच्या घरामध्ये नाहीये. त्याला बाहेर ते चिंतन खूप हे आहे. बाहेर आंघोळ करतात आणि लवकरात लवकर त्याची विल्हेवाट लावून 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 10 दिवस दुखवतात, 15 दिवस दुखवतात, फोटो लावतील. नंतर त्याला एखादं पहिल्या वर्ष राहायचं राहील. नंतर कोण ते पण काही दिवसांनी पुढची पिढी नंतर एक फोटो काढून टाकला. कुणाचे फोटो आहेत? त्यामुळे खूप चिंता, पुढच्या पिढीची पण चिंता करू नका. विषयाचं होत नाही ना? नाही ते 10 मिनिटात ते म्हणाले असून पण काय आवश्यकता नाही एवढं. पण तो विषयांतर होत आहे. पुढच्या वेळीची चिंता करू नका आणि आनंदाने भगवत भक्ती करा. भगवत नाम घ्या. आणि नामासारखं साधन कुठलंही नाहीये. हेच पुन्हा महाराज आपल्या म्हणतात की आजवरी तुम्हा सांगितले मात, आजवरी तुम्हा सांगितले मात, आजवरी तुम्हा सांगितले मात. झालेली सेवा सद्गुरूचरणी अर्पण करतो आणि तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. मी सर्वांनी छान माझं ऐकून घेतलं. काही चूक झाली असेल तर जे अयोग्य होतं ते माझं, योग्य होतं ते महाराजांचं असं समजवलं. आणि काही जाणते अजाणतेपणे माझ्याकडून काही पूर्ण झालं असेल त्याबद्दल मी क्षमा मागतो. आणि झालेली सेवा महाराजांच्या आधी अर्पण करून घेतो. हे चिदान देगा देवा तुझा विसरण आवडी. चिदान देगा देवा तुझा विसरण